वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही आज कोणती रेसिपी आणि आम्ही आज काय व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो आपण आज काय करणार आहे मैत्रिणींची? आज आपण भाजणीचे थालीपीठ करणार आहोत. येस, व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आम्ही हे भाजणीचं थालीपीठ जे दाखवू तुम्हाला त्याची पूर्ण स्टार्ट टू एंड प्रोसेस दाखवू. म्हणजे नक्की काय तर आम्ही भाजणी आपण कशी म्हणजे कोणते कोणते धान्य घेतले त्याच्यामध्ये, त्याच्यापासून ते किती प्रमाणात घेतले, त्याच्यानंतर त्याचं पीठ आम्ही दळून आणलं आणि मग ते सगळी प्रोसेस आणि आता फायनली आम्ही जे ती प्रोसेस बनवतोय ते आणि मग फायनली प्लेट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज आपण आता भाजणीच्या थालीपीठांची तयारी करतोय. आता भाजणीसाठी आपण गहू 3 वाट्या घेतले आहेत, बाजरी 2 वाट्या घेतली आहे, तांदूळ पण 2 वाट्या घेतले आणि ज्वारी 2 वाट्या घेतले आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि थोडे धणे आणि जिरे आणि ओवा घेतला आहे. त्या आपण आता सगळ्या भाजून घेऊ, मग त्याचं आपल्याला पीठ बनवता येईल. मैत्रिणींचे आपण पहिले गहूच का टाकलेत? थोडे जाड असतात ना आणि भाजायला वेळ लागतो. का नाही घ्यायचे तांदूळ हे सांग. धुवून घेतले तरी चालतात पण ते धुवून लगेच भाजता नाही. मग ते आधी धुवून 2-3 तास किंवा 1 दिवस तर रात्री धुवून वाळले की मग भाजता येतात मग. अच्छा. आणि मासे लगेच भाजले की मोले मग पीठ खराब होऊ शकतं ते ओलसरपणामुळे. आता हे थोडं भाजत आलंय, मग आता आपण त्यात तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ पण त्यात मिक्स करून भाजून घेऊ. जिरे टाकून, धने जिरे टाकतोय त्यात, तर ओवा टाकला थोडा. हे आपलं आता छान भाजून झालंय गुलाबी कलरवर आणि आता आपण ते थंड झालं की संध्याकाळी दळून आणू. सो तुम्ही बघितलं की आम्ही कसं ते धान्य घेतलेले या सगळ्या गोष्टी. आता आम्ही खरी थालीपीठाला सुरुवात करतो बनवण्याच्या प्रोसेसला. मैत्रिणींची काय ग? अरे आपण हे काय यूज करतोय? कटर. अगं आपण दरवेळेस आता वेळीने पण करतो ना, आपण हाताने केलेल्या वस्तू आहे बा. पण आता नवीन पण आपल्याला उपकरण आता मिळायला लागलेत. आता हे कटर वगैरे ते आता बरोबर पण आहे. मग त्याचा पण उपयोग आपण दोन्हीचा, नव्याची जुन्याची दोन्हीची सांगड घालून आपण आता पदार्थ बनवणार आहे. आता आपण चटणीची तयारी करू. पहिले हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, जिरे आणि थोडी कोथिंबीर घेतली त्यात. आता आपण काय काय केलं आता आपण हे कांदा चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली. आता आपण हिरव्या चटणीचे करणार आहोत थालीपीठ. मग त्यासाठी तिखट होईल ना पण ते? मग तिखटच असताना तिखटच छान लागतात. कोणी कोणी लाल चटणी पण टाकून करतं, पण आपण हिरवी टाकतोय. थालीपीठ बनवायची जे आहे ही एक मेमरी, ती कशी म्हणजे काय, कोणासाठी तू जास्त बनवायची? सासूबाईंना तर आमच्या 12 महिने थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ, चकलीची भाजणी, उपवासाची भाजणी, नवरात्र आले, श्रावण महिना आला की उपवास, भगर, साबुदाणे, शेंगदाणे, राजगिरा सगळं भाजून त्याचे थालीपीठ उपवासाला लागतात ना. आपली मोठी फॅमिली होती. मग अगोदर आधी कसं नाश्त्याला काय जास्त काय हे आपले पोहे वगैरे करायचो कधीतरी, पण थालीपीठ जास्त आवडायचे. दही नाश्त्याला मोस्टली लोक आजकाल थालीपीठ हे पदार्थ विसरत चालले. तुला त्याच्यावर काय म्हणायचं, काय वाटतं तुला? म्हणजे थालीपीठ हे आपलं पारंपरिक आहे आणि भाजणीमुळे आपल्याला पौष्टिकता मिळते. भाजून केलं ना की ते जास्त पौष्टिक होतं.
मग जुने लोक त्यामुळेच ते भाजणीचे थालीपीठ करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या डाळी आणि सगळे डाळी आणि धान्य, सगळे धान्य, त्यात पोहे पण टाकले आपण नंतर, आणि म्हणजे उडदाची डाळ, धान्य, मूग, अख्खे मूग हिरवे ते पण टाकले. त्या दिवशी आम्ही आता शूटिंग नाही घेतलं त्याचं, म्हणजे टाकलं दळताना. हे सांगतो. म्हणजे तुम्ही परत म्हणताल की अरे हे तर व्हिडिओ मध्ये दिसलंच नाही आम्हाला, पण आम्ही आता सांगतोय की आम्ही हे सगळे टाकलेले. सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, थालीपीठामध्ये, ज्या पिठामध्ये. सो त्यामुळे त्या पदार्थाला जास्त काय म्हणतात, एक पौष्टिकपणा येतो आणि ते खायला पाहिजे. म्हणजे मोस्टली आता लोक खूप वेगळ्या पद्धतीने पण नाश्त्यासाठी रेसिपीज बनवतात, पण आता जुन्या रेसिपीज लोक बघून आता यायला लागले, लोकांना आवडायला लागल्या आणि ते आवडीने खातात. पण आता रोज रोज तेच खाऊन बाहेर, आता काय तुमचे मॅगी, पिझ्झा, बर्गर वगैरे, इडली सांबार ते पण खातात, पण ते पण पौष्टिक आहे. पण थालीपीठ पण आता सांबार पौष्टिक आहे म्हणायचं, मॅगी नाही. असं थालीपीठाचं जास्त बारीक नाही दळायचं, असं थोडं रवळ गरमळीत दळायचं. हे असं करताना आपल्या पूर्ण बॉडीची पण एक्सरसाइज होत असेल, बोटांची होते, बॉडीची पण होते, हाताचे व्यायाम, बोटाचे व्यायाम होतात, सगळेच होतात. गाईज, आणि मला तुम्हाला एक मेमरी शेअर करायची आहे माझी, काय आहे थालीपीठासोबतची. आम्ही जेव्हा पण आपल्या घरी आपण करायचो, ते नेहमी ह्या बायकांचं काय असतं माहितीये का तुम्हाला, आता पण आम्ही दुसऱ्यांदा मळतोय. आधी पण जेव्हा आम्ही मळलं आता, तर ते पण ना, म्हणजे जे उरलेल्या भाज्या ज्या आहेत कालच्या ते पण मेन्शन करते, कालच्या उरलेल्या भाज्या काही असो, म्हणजे भात असेल किंवा ह्या अशा काय सगळ्या गोष्टी टाकून थालीपीठ केलं की त्याला अजून जास्त चव येतील, ते सगळ्यांना आवडते. पण सांगायचं नाही का, आणि कधीच आम्हाला सांगायचं नाही लहानपणी की आम्ही ह्या गोष्टी टाकून बनवतोय आहे असं. मग त्यामुळे आम्हाला ते कळायचं नाही, आणि आम्हाला जेव्हा खायला द्यायचे ते तर आम्हाला ते छानच लागतं. म्हणजे आपण कसं म्हणतो, शिळे पदार्थ वाया जाऊ नये, चपातीचा कुस्करा करतो, कधी हे करतो, मलिदा कोणी म्हणतात. चपात्या असल्या तर जास्त आपण मलिदा करतो, जास्त भात असला तर आपण तो परतून वगैरे फोडणीचा भात करून खातो. पण मग भाजी वाचली की मग कालचीच भाजी आहे, आम्हाला नको असं, थोडं वरण असलं, साधं वरण, रश्श्याची भाजी, सुकी भाजी कोणती पण असली तर मग ती सगळी मिक्स करायची त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्या थालीमध्ये मग कांदा वगैरे पण टाकायचा, पण ती भाजीत मळायचं भाजीच्या. पण एक सांगू का मी गाईज, म्हणजे हे असं जेव्हा आम्ही आता बनवतोय हे तर छान लागणारच आहे, नो डाऊट. पण जेव्हा त्या खरंच त्या म्हणजे काल रात्रीच्या ज्या भाज्या टाकून ज्या करतो ना, तुम्हाला कोणाला असं वाटेल की कसं आहे ते शिळं कोण खातं तशा पद्धतीने, पण नाश्त्यासाठी ती त्याला जी चव येते ना त्या कालच्या भाजींच्या, एक नंबर. वाया पण जात नाही भाजी, आणि खाल्ल्या पण जातात, त्याच्यापासून नवीन पदार्थ पण बनला जातो. म्हणजे फेवरेट डिश कोणती होती लहानपणी? काय झालं हसायला? लहानपणी अरे म्हणजे तू लहान जेव्हा होती तेव्हा तुझी फेवरेट डिश कोणती होती? सांगू का असं? सांग. म्हणजे मला गरम गरम तूप पोळी किंवा साखर पोळी असं लावून द्यायची आमची आई. एकदम लहान होती तेव्हा, म्हणजे शाळेत जात काय आलं तुला? म्हणजे सगळ्यात लहान होते मी, 5-7 वर्षापर्यंत जेवतच नव्हते. 5-6 वर्षापर्यंत दूध प्यायची फक्त बाटली. माझ्यासाठी हे डायरेक्ट असं होतं. मग खरंच दूध प्यायची. शाळेत पण मी बाटली घेऊन जायची दुधाची. काय हो, मग मला तशी सवय होती. उपाशी ठेवलं आईने काय केलं तरी पण नाही. मग आम्ही तिकडं, म्हणजे वडील माझे फायर ऑफिसर होते, आणि ह्याचं क्वार्टर असतं ना, वॉटर सप्लायचं राहायचो. मग तिथं पाण्याची टाकी वगैरे असं होतं. मग
हे काय नवीनच आहे. हे आम्ही मुलांना घेऊन येऊ का पाण्याची टाकी वगैरे दाखवायला ट्रिप, म्हणजे जवळ पण होतं असं शाळेतनं. पहिले कशा पहिली दुसरीचे मुलांना बालवाडीचे असं काही दाखवायला न्यायचे ना, घेऊन आल्या सगळ्यांना. मग तिथं आमच्या इथं असं अंगण वगैरे होतं ना मोठं, बसले टाकी वगैरे सगळं दाखवलं. मग त्या अंगणात सगळे मुलं डबे खायला बसले. मग त्या आमच्या मॅडम शिक्षिका म्हटल्या, वहिनी हिला जेवायला द्या ना, हिला डबा दिला नाही का तुम्ही? म्हणे अहो ती जेवतच नाही. म्हणे कशी जेवत नाही, उपाशी ठेवायचं म्हणे. सगळं करून बघितलं पण ती जेवतच नाही. द्या बरोबर माझ्या समोर, आता कशी नाही जेवत बघते. मग तेव्हा आईने असंच मानव तूप साखर साई साखर लावून चपातीचा रोल दिला. मग तेव्हा त्यांच्या देखत मी खाल्ला. मग तेव्हापासून मग खायची सवय लागली. म्हणजे तुझी फेवरेट डिश ती आहे. ओके. मग नंतर सगळंच आवडायला लागलं. मग बाकी काय नाही, पण जेवत नव्हते लहानपणी लवकर. बर, हे एकदम आणि वर्गात बसायचे पण नाही पहिलीला मी बालवाडीला. त्या शिक्षिका मला आवडायच्याच नाही एक वर्षभर. ते हे सांगा त्या बघत असतील, त्या नसतील आता ना. नाही वागले असतील. एक आहे कोण हिरे विद्यालयाच्या, कालच त्या हिराबाईंना भेटल्या. त्या म्हणे तर प्रगती उन्नती त्या रोगी होत्या. त्या श्री आधी आम्ही हिरे विद्यालयामध्ये होतो. सांगते मुलांचं ऑफिस असं शेजारीच होतं आणि इकडे शाळा होती. मग कोणीतरी माझ्या वर्गाच्या बाहेर थांबा तरच मी वर्गात बसेल असं माझं होतं. मग थोड्या वेळ बसवलं की परत रडायला जायची. मग कोणतरी येऊन वडिलांच्या ऑफिसमध्ये सोडायचं. मग परत वडील घरी आणून सोडायचे, नाही तर मग शाळेत परत बसवायचे. हाय मी इथं थांब बस असं सांगायचे. तसं एक वर्ष करता करता मी एक वर्ष नापास झाले. आणि दुसऱ्या वर्षी ज्या शिक्षिका आल्या त्या मला खूप आवडायला लागल्या. मग त्या वर्षी माझा पहिला नंबर आला वर्गामध्ये. तेव्हापासून माझं फर्स्टमध्येच म्हणजे होते मी शाळेत. पण अशा आजींसोबतच्या काही मेमरी असतील तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या स्वतःच्या काही अशा मेमरीज असतील. तुला पण माझ्या ह्या आठवणी पहिल्यांदाच कळाल्या. व्हिडिओच्या मुळे आम्हाला खरं तर हा प्रश्न मी तिला विचारला म्हणून खरं तर मला ही गोष्ट कळाली, नाही तर मला नव्हतं माहिती हे असं तिचं काही. तर तुमच्या आजींसोबत पण तुमच्या अशा काही मेमरीज असतील तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या स्वतःच्या पण असतील तरी पण मला कॉमेंट्स करून सांगा. आता पीठ छान भिजलंय, आता आपण ते कापून घेऊ. हे छान असं गुलाबी झाले, शेकून झाले दोन्ही बाजून. गरमागरम खायला छान वाटतात हे थालीपीठ. म्हणजे थंड पण चांगले वाटतात. आता आपण आधी मळ्यात वगैरे जायचो ना आपल्या आमची आम्ही मळ्यात जायचो म्हणजे शेतात, तर आम्ही असे थालीपीठ नंतर उसळ म्हणजे असं सगळे नातेवाईक वगैरे सगळे आपले डबे घेऊन यायचे प्रत्येक. पण आपला मेनू थालीपीठ, उसळ, मसाले भात आणि गोड मलिदा आणि 5-5 किलोची करावं लागायचे आम्हाला तेव्हा. मग आणि मग ते सगळं करून घेऊन जायचं तिथं देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मग सगळेजण जेवायचे असे.
तिने आता दही आणि साखर दोन्ही आणि आणि हे मला एक हे लोणचं मला आठवलं. लोणचं मला सांगितलं जे लोणचं इथे आता ठेवलंय ते माझ्या मोठ्या आत्याने बनवलंय. सो मला तिचं लोणचं खूप जास्त आवडतं. त्याची रेसिपी हवी असते तर मी त्याची रेसिपी नक्कीच बनवेल. ती ऍक्च्युली राहते उदगीरला पण मी तिकडे जाऊन तिला म्हणेल नक्की. आणि मोस्टली लोणचं हे म्हणजे समर सीझन मध्येच बनवतात. पण आता ते उन्हाळा संपत आला. हा तर मग जून जुलै मध्ये बनवतात. हा म्हणजे ह्या महिन्यांमध्ये असं ते बनवतात. सो कधी मला वेळ मिळेल तर मी नक्की तिची रेसिपी दाखवेल तुम्हाला लोणच्याची. इतकं भारी लागतं ना एक घास तू पण खाऊन बघ. छान झालं. तू खाल्लं का? खाल्लं नाही घास. आता खाते ना. खाऊन बघ. मस्त झालं. सो गाईस तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि आम्ही नेक्स्ट कोणती रेसिपी बनवू हे आम्हाला तुम्ही नक्की कॉमेंट्स करून सांगा. किंवा आम्हाला काही सुचलं तर आम्ही ते नक्की बनवू. टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स.